राज्याला पुन्हा अवकाळीचा तडाखा। अनेक भागात वादळी वाऱ्यासह गारपीट, शेतीचं नुकसान तर पुढील 5 दिवस पावसाचा अंदाज। अवकाळी पावसाचा धुमाकूळ, वीज कोसळून साताऱ्यात दोघांचा मृत्यू तर जालन्यात एकानं जीव गमावला। घरांचीही पडझड, 62,000 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान। भोंदू खरात भक्तांच्या घर कार्यालयात जाण्यासाठी उकळायचा 5 ते 20 लाख रुपये। अमावस्या पौर्णिमेला खरातला आपल्या घरी नेण्यासाठी भक्तांची रांग। भोंदू अशोक खरातवर आणखी एक गुन्हा दाखल। शिर्डीतील 4 एकर भूखंड खरेदी प्रकरणी खरातसह 5 जणांवर गुन्हा। कर्ज फेडण्यासाठी व्याजानं पैसे देत जमीन बळकावल्याचा आरोप। एकूण गुन्ह्यांची संख्या 11वर। मुंबईकरांची वीज स्वस्त होणार। बेस्ट, अदानी आणि टाटा कंपन्यांच्या वीज दरात कपात। उद्यापासून नवे दर होणार लागू। मे महिन्याच्या बिलात ग्राहकांना दिलासा मिळणार। नक्षलवादी चळवळीला अखेरची घरघर। सेंट्रल कमिटीतल्या आणखी एकाची शरणागती। गेली 36 वर्ष नक्षल चळवळीत सक्रिय असणाऱ्या चेल्लुरी नारायणराव उर्फ सुरेशची आंध्र प्रदेश पोलिसांसमोर शरणागती। बिहारच्या नालंदामधील मगडा शीतला मंदिरात चेंगराचेंगरी, गर्दी अनियंत्रित झाल्यानं दुर्घटना। 6 भाविकांचा मृत्यू। अखाती युद्ध महिना दीड महिन्यात चालेल। व्हाईट हाऊसकडून माध्यमांना माहिती। इराणचे नेते आमच्या संपर्कात असल्याचाही अमेरिकेचा दावा। अमेरिकेच्या लष्कराचा इराणवर मोठा हल्ला। 2000 पाऊंडचा बंकर बस्टर बॉम्बचा इस्फान शहरावर वर्षाव। राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून व्हिडिओ पोस्ट। भोंदू बाबा अशोक खरातचा भाऊ दिलीप खरात यांचा शालार्थ आयडी बोगस असल्याचा आरोप करण्यात आला होता। हे आरोप दिलीप खरात यांनी फेटाळले। एबीपी माझाशी त्यांनी विस्तृत चर्चा केली। अशोक खरातची कोणतीही मदत घेतलेली नाही। आपला शालार्थ आयडी खरा आहे असं त्यांनी म्हटलं। आपल्याकडे सगळे पुरावे असून चौकशी करू शकता असंही त्यांनी म्हटलेलं आहे। दिलीप खरात आहेत, आपण त्यांच्याशीच बोलणार आहोत। नेमकी काय वस्तुस्थिती आहे दिलीपजी, काय वस्तुस्थिती आहे नेमकी या सगळ्या गोष्टीत? सर, या गोष्टीमध्ये कुठलंही तथ्य नाही आहे। कुठलाही माझा शालार्थ आयडी बोगस नाही आहे। मी 2009 पासून त्या संस्थेवरती काम करतोय आणि विना वेतन काम करतोय। गेली 15 वर्ष मी कुठल्याही प्रकारचं शासनाचं अनुदान मला मिळालेलं नाही। त्याच्यामुळे आता 2020 नंतर आम्हाला 20% ग्रँट आलेली आहेत। 2023ला आम्हाला 40% आलेली आहेत। 25 मध्ये 60% भेटले। आता मला 60% पगार भेटतोय। बाकी जे काही आरोप कोणी करत आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काही एक तथ्य नाही आहे। आता आरोप करताना असा केला गेला की अशोक खरात यांचे तुम्ही भाऊ आहात आणि अशोक खरात आणि केसरकर यांचे जवळचे संबंध होते। त्यामुळे अशोक खरात यांची भावाची मदत घेऊन केसरकरांच्या माध्यमातून तुम्ही स्वतःला फायदे करून घेतले? नाही, तसलं कुठलंही काही घडलेलं नाही साहेब। तसं कुठल्याही प्रकारचं घडलेलं नाहीये किंवा तुम्ही चौकशी करू शकता तसं असेल तर। हे सगळं तुम्हाला शिक्षण करून इथपर्यंत जो तुमचा प्रवास आहे, जे ग्रँट मिळण्यासाठी काय लढा तुम्ही दिला होता आणि काय नेमकं त्यानंतर घडलं? आम्ही खूप 2009 सालापासून आंदोलन करत होतो ग्रँटसाठी। तर एवढे आंदोलन आम्ही खूप आंदोलन आझाद मैदानावरती केलेले। त्यामुळे त्या आंदोलनातूनच आम्हाला कुठेतरी 15-12 वर्षानंतर ही 20% सुरू झालेले। त्यामुळे त्याच्यामध्ये कोणाचाही असं सहभाग नाही। आमचे सर्व शिक्षक, आमच्या संघटना मिळून आम्ही आंदोलन करून आम्हाला ते मिळालेले 20%। त्यांनी ज्यावेळेस हे मंदिर स्थापन केलं, हे सगळं किती वेळा तुमचा संबंध यायचा? नाही, त्यांच्या वयात आणि माझ्या वयात साधारणतः वयामध्ये, दोघांच्या वयामध्ये साधारणतः 10 वर्षाचा फरक आहे। आणि कधीतरी आम्ही शिवरात्रीच्या वेळेस दर्शनाला मंदिरावरती जायचो। त्या व्यतिरिक्त कधी अशोक खरात नाही, त्यावेळेस नंतर आमचा कधी म्हणजे संपर्क येत नव्हता मधल्या काळामध्ये कुठेच। काय आता आज जे काही समोर येते, काय एक भाऊ म्हणून काय वाटतं तुम्हाला? नाही, वाईट वाटतं सर या गोष्टीचं फार। जे आरोप आमच्यावर केले जात आहेत त्यात कुठलंही तथ्य नाही आणि अशोक खरात बाबत ते जरी आमच्या कुटुंबाचे असले तर आज प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। जे असेल ते सत्य जनतेसमोर येईलच। यात आम्हालाही त्यात कुठल्याही गोष्टीची प्रतिक्रिया द्यायची नाही, त्यांनी स्पष्ट केलंय।
नितीन ओझा, एबीपी माझा, सिन्नर, नाशिक. राज्यातल्या अनेक भागात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला. शहरी भागात कोसळलेल्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला, पण ग्रामीण भागात पिकांचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे शेतकरी अडचणीत आलाय. विशेष म्हणजे काही ठिकाणी वादळी पाऊस आणि गारपीट होतीये, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. हा पाऊस पुढचे 3 दिवस तरी राज्यात ठाण मांडून राहण्याचा अंदाज हा वर्तवण्यात आलेला आहे. बुलढाणा, धुळे, नाशिक आणि नांदेड इथली ही सगळी दृश्य आहेत. हातातोंडाशी आलेली पिकं ही अक्षरशः मातीमोल झालेली आहेत या अवकाळी पावसानं. बोलत राहा काय झालंय नुकसान. अवकाळी पावसामुळे राज्यात 62,969 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं. पुढील काही दिवस पावसाचा अंदाज वर्तवला असल्यानं जोरदार पाऊस झाल्यास नुकसानाचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. राज्यात अवकाळीचा सर्वाधिक फटका हा अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्यांना बसला, तर दुसरीकडे एप्रिलमध्येही अवकाळी सुरू राहण्याची शक्यता असल्यानं नुकसान वाढण्याचा अंदाज हा कृषी विभागानं वर्तवलेला आहे. बोलत राहा काय झालंय नुकसान. बातमी चंद्रपूरमधून. चंद्रपूर जिल्ह्यात काल मध्यरात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. अचानक झालेल्या पावसामुळे कापणी करून शेतात ठेवलेला गहू आणि मक्याचं नुकसान झालं. चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाळी पीक म्हणून मुख्यतः धान लावलं जातं, मात्र काही भागात अल्प प्रमाणात गहू आणि मका ही देखील पिकं घेतली जातात. त्यामुळे अचानक आलेल्या या अवकाळीनं गहू आणि मक्याचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे. पावसामुळं रात्री अचानक पाऊस आल्यामुळं हां. आमच्या गव्हाची नुकसान झाली आहे. कापणी कधी केली होती? कापणी काल झाली होती. रात्री 12 वाजताच्या पावसानं गव्हाचं नुकसान केलं. आज सकाळी आम्ही जमा करून लावणार होतो. अच्छा अच्छा. तरी आणि साधारण आमचा- किती नुकसान झालं असेल? तरी 5-6 लाखात झालं. तिथे बुलढाणा जिल्ह्यात काल अवकाळी पावसामुळे संग्रामपूर तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली. तालुक्यातील लाडनापूर, पळशी, चांगेफळ या परिसरात अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं कांदा भिजवला गेला, तर केळी, मका, ज्वारी या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. संग्रामपूर तालुक्यात काढणीला आलेला कांदा हा पूर्णतः उद्ध्वस्त झाला. वादळी वाऱ्यामुळे ज्वारी आणि मक्याचं पीक हे आडवं झालं. त्यामुळे सरकारनं तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. संग्रामपूर तालुक्यातील धामणगाव, सोनाळा, करमोळा, मराखेड या गावात खूप मोठी नुकसानाची हानी पोचली आहे शेतकऱ्यांना. ठोस संग्रामपूर तालुका पूर्ण घेऊन शेतकऱ्याला गारपीट नुकसान भरपाई देण्यात यावी. बीडमध्ये अवकाळीमुळे काढणीला आलेल्या बाजरी पिकाचं मोठं नुकसान झालं. बाजरीसह आंबा आणि भाजीपाला पिकांना फटका बसला. बीड तालुक्यातील बरवटी गावात शेतकऱ्यांनी उन्हाळी बाजरी कापणी करून काढून ठेवली होती, परंतु रात्री झालेल्या पावसात बाजरीचं नुकसान झालं. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज देखील पाऊस झाल्यास इतर पिकांनाही याचा फटका बसण्याची शक्यता आहे. तर नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी ही शेतकऱ्यांनी केली आहे. बाजरी 1.5-2 एकरच्या आसपास होती आणि काढणीला आल्यामुळं काढून टाकली. पाऊस अचानक आला आणि त्याला उभं करणं झालं नाही आणि बांधणं झालं नाही. जर ती बांधून उभी वगैरे केली असती तर समजा थोडं नुकसान कमी झालं असतं. आणि याचं आज जर पाऊस नाही आला तर ठीक आहे, समजा माती वाळून झडून जाईल. पण जर आज पण पाऊस आला तर याला कोंब फुटतील, उगवल आणि बाजारभाव लागणार नाही आणि उत्पन्नात सुद्धा घट होईल. सगळी प्रचंड नुकसान झालेलं आहे. ही 1.5 एकर बाजरी पेरलेली आहे. 25-30 हजार रुपये खर्च केलेला आहे. अवकाळी पावसाचा अंदाज असल्यामुळं लवकर काढण्याचा प्रयत्न केला, पण काल रात्री अचानक एवढा पाऊस झाला, 1.5-2 तास जोराचा पाऊस होता. त्याच्यामुळं बाजरीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. शासनाने याचा
पंचनामे करून व्यवस्थित भाव नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न करावा आणि इथून पुढे जे उन्हाळी बाजरीसाठी विमा संरक्षण लागू करावे हे पण शासनाला माझ्यातर्फे विनंती आहे. नंदुरबार तालुक्यातील शनी मांडळ परिसरात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं. गारपिटीचा सर्वाधिक फटका कांदा उत्पादकांना बसला. गारपिटीमुळे टरबूज आणि केळी या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यामुळे त्वरित पंचनामे करून मदत देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकरी करतोय. क्षेत्र आहे ना. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागामध्ये वादळी पाऊस झाला. या पावसामुळे मका पीक पूर्णतः उद्ध्वस्त झालं. चामोर्शे मुलचेरा तालुक्यात गेल्या काही वर्षात मका पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात वाढली. मका पीक काढणीसाठी आलं असताना अवकाळीमुळे जमीनदोस्त झालं. मक्याचं पीक 15-20 दिवसात हाती येणार अशी आशा असतानाच अवकाळी पावसाचा फटका बसल्यानं शेतकरी हवालदिल झालेत. मागील काही दिवसांपासून हवामानात सतत बदल होताना दिसतात. त्यामध्येच भारतीय हवामान विभागानं धोक्याची घंटा वर्तवली. राज्यात आज पुन्हा एकदा गारपिटीसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली गेली. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात वादळी पाऊस आणि गारपिटीचा ऑरेंज अलर्ट भारतीय हवामान विभागानं वर्तवलाय. तर उर्वरित संपूर्ण राज्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. सकाळपासूनच अनेक भागात अवकाळी पावसाला सुरुवात झाली. तर मुंबईसह अन्य भागात ढगाळ वातावरण आहे. परभणी, बीड, जळगाव, पुणे, सातारा, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, जालना या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागानं पावसासह गारपिटीचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. बाकी संपूर्ण राज्यात आज पावसाचा येलो अलर्ट आहे. पावसाच्या अलर्टवर हवामान खात्यानं काय म्हटलं आपण पाहूया. राज्यातील बहुतांश ठिकाणी आपण बघतोय की वादळी पाऊस होतोय. काही ठिकाणी गारपीटसुद्धा होताना दिसते आणि ही परिस्थिती मेनली अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे आणि हवेतील वरच्या थरामध्ये एक द्रोणीय परिस्थिती निर्माण झाल्यामुळं तयार झालेली आहे. त्याचबरोबर नाशिक, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर जळगाव आणि आसपासचा रिजन, त्याचबरोबर इकडं विदर्भात जर बघाल तर पूर्व विदर्भातील काही डिस्ट्रिक्ट्समध्ये सुद्धा आपल्याला पाऊस पडताना दिसतोय. BCCIचे ब्रँडकास्ट इंजिनियर विल्यम लँगफोर्ड यांचा मुंबईत गूढ मृत्यू झाला. IPLसाठी ते मुंबईत होते. मुंबईतल्या हॉटेल ट्रायडंटमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. 24 मार्चपासून ते ट्रायडंटमध्ये वास्तव्याला होते. 29 मार्चला मॅच संपल्यावर ते त्यांच्या 2715 या खोलीमध्ये परतले. 30 मार्चला रिसेप्शनवरून फोन आला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर हॉटेल कर्मचारी त्यांच्या खोलीवर गेले असता प्रतिसाद न मिळाल्यानं मास्टर कीनं दरवाजा उघडण्यात आला. ट्रायडंट हॉटेलच्या डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं. या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात. सूरज सावंत आपल्यासोबत आहे. सूरज, खरं तर गूढ मृत्यू झाल्याचं समजतंय. काय नक्की घडलेलं आहे, काय घटना आहे, काय तपशील मिळतात पोलिसांकडून? दीपक, नक्कीच आपण पाहतोय की देशभरात IPLचा सीझन हा असा सुरू झालेला आहे आणि अशातच ही महत्वाची आणि दुःखद बातमी समोर आली. ती म्हणजे ट्रायडंट हॉटेलमध्ये यान विलियम्स लँगफोर्ड जे BCCIचे ब्रँडकास्ट इंजिनियर्स आहेत त्यांचा मृतदेह हा त्यांच्या खोलीमध्ये सापडून आलेला आहे. 24 मार्च रोजी ते त्या वास्तव्यास तिकडे होते आणि 29 मार्च रोजी मॅच संपल्यानंतर ते त्यांच्या खोलीत आल्यानंतर त्यांचा कुठलाही संपर्क झाला नाही. दुसऱ्या दिवशी रिसेप्शनकडनं देखील प्रतिसाद साधण्याचा प्रयत्न झाला असता कुठलाही संपर्क होऊ शकला नसल्याने त्या ठिकाणी मास्टर्स टीमच्या मदतीने त्यांच्या खोलीत प्रवेश केला असता ते निश्चित पडलेले होते. तपासून त्यांना मृत घोषित केलेला आहे. या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी अपमृत्यूची नोंद देखील केलेली आहे. यान विलियम्स हे ब्रिटिश नागरिक आहेत. आता त्यांच्या या मृत्यू मागे नेमकं काय गौडबंगाल आहे का हे तपासणं सध्या पोलीस करताना आपल्याला पाहायला मिळते. शवविच्छेदनासाठी देखील प्रयत्न हे केले जात आहेत. त्यामुळे एकूणच या संपूर्ण प्रकरणात हा जो मृत्यू आहे हा अपमृत्यू आहे की यामागे काही काळबेर आहे हे पाहणं आता पोलीस करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र एकूणच या घटनेमुळे
IPLच्या हंगामावरती याचा कसा परिणाम होतो हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे, कारण ब्रिटिश नागरिक असलेले जे यान विलियम्स आहेत यांच्या मृतदेहामुळे IPLच्या एकूण मोसममध्ये ही शोकांतिक घटना घडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. सूरज, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. युद्धामुळे पेट्रोल पंपावरील इंधन संपेल या अफवेमुळे जळगावातील मुक्ताईनगरमध्ये पेट्रोल पंपावर रांगा लागल्या. 500 लिटरच्या मोठ्या प्लॅस्टिक टाक्यांमध्ये नियमबाह्य पद्धतीनं डिझेल आणि पेट्रोल भरून नेलं जात असल्याचा प्रकार हा समोर आला. हा प्रकार घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी कॅमेऱ्यात चित्रित करून व्हायरल केला. या प्रकारामुळे इंधन साठेबाजी होत असल्याची चर्चा रंगली. तर प्रशासनाचे नियम तोडणाऱ्या पंपावर काय आता कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे. कोल्हापूरच्या संभाजीनगरमधील संदीप गॅस एजन्सी समोर नागरिकांची वादावादी पाहायला मिळाली. घरगुती गॅस सिलेंडर मिळायला अडचणी येत असल्यानं मोठा गोंधळ उडाला. संपूर्ण शहरात घरगुती गॅस सिलेंडर सुरळीत पुरवठा होत असताना संदीप गॅस एजन्सी समोर मात्र गोंधळाचं वातावरण होतं. एवढंच नाही तर गॅस एजन्सी समोर पोलीस बंदोबस्त वाढवावा अशी मागणीही करण्यात आली आहे. संपूर्ण कोल्हापूर शहरामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचं वितरण अगदी योग्य पद्धतीने होत असताना संभाजीनगर परिसरामधील गॅस एजन्सीमध्ये मात्र या ठिकाणी वितरण व्यवस्था आहे ती कुठंतरी चुकीच्या पद्धतीने होताना आपल्याला पाहायला मिळते. कारण दररोज या एजन्सी समोर शेकडो नागरिक आहेत ते उभा राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात. का आज देखील तुम्ही का गर्दी केली? कारण या ठिकाणी गॅस आहे तो मुबलक प्रमाणात मिळतोय. कसं झालंय सर, इथं 2 एजन्सी आहेत, एक पिवळा पट्टा आणि निळा पट्टा. पलीकडे बघितला तर भारत गॅसची एजन्सी आहे, तर तिथं तुम्हाला एकही माणूस उभारलेला दिसत नाहीये, कारण त्यांचं डिस्ट्रीब्युशन सुरळीत आहे. पण इथं जसं पेपरला बातमी आली की सिलेंडरचा तुटवडा होणार आहे, त्या दिवसापासून रोज इथं 400 ते 500 नागरिक इथून रोज परत जात आहेत आणि त्यांना एकच कारण सांगितलं जातं की तुम्हाला सिलेंडर मिळणार नाहीये. जानेवारीपासून या लोकांनी आम्हाला जर का सिलेंडर दिलं नसेल तर आमचे सिलेंडर जातात कुठं? आता आमच्याकडे इथं काही अशा पावत्या आहेत की ज्या 22 तारखेपासून केल्या आहेत. तुम्ही नुसत्या पावत्या करताय पण त्यांचे सिलेंडर देत नाहीये. आज तारीख 31, 8 दिवस जर का त्या माणसाला सिलेंडर मिळत नसेल तर आम्ही करायचं काय? माझे दोन्ही पण सिलेंडर त्यांनी सांगितले की इथे मिळणार नाही, जावा 1 ते 8 तारखेपर्यंत सिलेंडर मिळणार. जेवणाला तर गॅसच नाही तर काय करू? मग हॉटेलला खातोय. इथं दररोज शेकडो नागरिक गॅस सिलेंडरच्या या ठिकाणी रांगेमध्ये उभा राहतात. मात्र इथल्या एजन्सीकडून कुठेतरी चुकीच्या पद्धतीने किंवा आपल्या जे काही गॅस सिलेंडरच्या टाक्या आहेत त्या ब्लॅकने विकल्या जातात का, अशा पद्धतीची शंका देखील व्यक्त केली जाते. विजय केसरकर, ABP माझा, कोल्हापूर. सोलापुरात लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीच्या मुद्द्यावरून मोठा वाद रंगला. सोलापुरातील शांती चौक परिसरात लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीची 2 एकर जागा श्री सिद्धेश्वर देवस्थान समितीच्या ताब्यात देण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सभेत मंजूर करण्यात आला. मात्र ही जागा बृहन्मठ होटगी संस्थेला देण्याची मागणी आमदार विजयकुमार देशमुखांनी 2025 मध्ये केली होती. मात्र उपायुक्तांनी हे पत्र आयुक्तांपर्यंत पोहोचू दिलं नाही असा आरोप आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांनी केला. ही जागा बृहन्मठ होटगी संस्थेला देऊ नये यासाठी अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव होता. याच दबावातून अधिकाऱ्यांनी होटगी संस्थेचं पत्र गायब केलं असा गंभीर आरोप यावेळी भाजपा आमदारांनी केला. या संदर्भात दोन्ही आमदारांनी मनपा आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांची भेट घेतली. विशेष म्हणजे यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे हे देखील सोबत होते. म्हातारी मेलेल्याचा सुखदुःख नाही, काळ सोकावू नये, काळ फोपावत चाललेला आहे. दबावापुटी अधिकारी खूप दबावापुटी एकतर्फी ऐकत आहेत. आणि एवढं सोलापूरकरांच्या भावना, एका समाजाच्या भावना, त्या समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आयुक्तांच्या कार्यालयाच्या मार्फत अनेक जण करतायत. मला असं वाटतं ही सोलापूरसाठी भूषण नाही. मी पत्र जे होटगी महाराज संस्थेना द्या म्हणून सांगितलं होतं ते पत्र आयुक्तासमोरच गेलं नाही. म्हणजे इथल्या अधिकाऱ्यांचं एवढा मोठा हे चाललंय
की आमदारांच्या पत्राला किंमत न देता दुसऱ्यांनी कोणीतरी जे सांगते त्यांचं ऐकणं आणि एकतर्फे ऐकून महानगरपालिका चालवत असेल तर हे फार मोठ्या प्रमाणात चुकीचं आहे. कल्याणमध्ये रील स्टार सुरेंद्र पाटीलला पोलिसांनी अटक केली. बलात्कार प्रकरणातून जामिनावर बाहेर येताच अवैध शस्त्रसाठ्यासह पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी सुरेंद्रच्या घरातून 7 पिस्तूल, 370 जिवंत काडतूस, तलवार आणि चॉपरचा मोठा साठा जप्त केला. सुरेंद्रनं चपलांच्या स्टँडमध्ये गुप्त कप्पा तयार केला होता. झाडाझडती करत असताना पोलिसांना संशय आल्यानं चपलांचा स्टँड हलवण्यात आला आणि त्यानंतर मोठा शस्त्रसाठा सापडला. त्यानंतर ठाणे गुन्हे शाखा आणि मानपाडा पोलिसांनी संयुक्त धडक कारवाई करून आरोपीला अटक केली. सुरेंद्र पाटील या आधी देखील रील्समुळे चर्चेत होता. मात्र त्याच्याकडे एवढा शस्त्रसाठा कुठून आला याचा तपास पोलीस करतात. काहीसा माणसाच्या मनामध्ये असुरक्षित भावना संपलं तर काय करा, आणून ठेवा, याच्यातून निर्माण झालेली स्थिती आहे. वारंवार देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदीजी आणि राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी ही मांडणी करत आहेत की कुठेही पेट्रोल, डिझेलचा आणि घरगुती गॅसचा, मला हे मान्य आहे की शेवटी प्रायोरिटी ठरवायची असतात, त्यात घरगुती गॅसला प्रायोरिटी आहे. त्यामुळे कमर्शियल गॅसला कोटा ठरला. त्या कोट्यामध्ये जे धंदा करतील ते करतील का, तर ती सुरक्षित, म्हणजे जसं आपल्याकडे पाणी आहे तर आपण काय करतो, एप्रिल मे मध्ये जरा कमी सोडतो का, तर पाऊस लांबला तर काय करा. आणि त्यामुळे कुठेही लोकांनी पॅनिक होण्याचं, घाबरून जाण्याचं, असुरक्षिततेचं कारण नाही. सुरुवातीला जेवढ्या रांगा लागल्या तेवढ्या आता नाही. कारण लोकांना लक्षात आलं की नाही काही शॉर्टेज वगैरे नाही. त्यामुळे 4 किलोमीटर लांबा, 5 किलोमीटर 4 किलोमीटर लांब रांगा वगैरे असं काही झालं नाही. हे तुम्ही हा पॅनिकिझम निर्माण करू नका. आणि मला असं वाटतं की हेच माननीय मोदीजींचं वैशिष्ट्य आहे की त्यांनी पुढच्या काही महिन्याची व्यवस्था उभी केली. आता हे युद्ध काही वर्ष चाललं, पहिल्या महायुद्धासारखं, दुसऱ्या महायुद्धासारखं चालू नये. परमेश्वराला प्रार्थना करूया लवकर संपव. चाललं तर कोण कोणाला पुरलाय हो, पण हे युद्ध लवकर संपावं असं जगातल्या सगळ्या नेत्यांचं, मोदीजींसहित सगळ्यांचा प्रयत्न चालला आहे. त्यामुळे येथे काही महिने तरी पेट्रोल, डिझेल, गॅस त्याचा कुठलाही प्रॉब्लेम नाही. या विषयामध्ये माननीय देवेंद्रजींनी सभागृहामध्ये, विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये अतिशय सविस्तर मांडणी केली आहे. त्या मांडणीनंतर आम्ही कोणीतरी मांडणी केलं तर एका मोठ्या माणसाने अतिशय उत्तम मांडणी केली आणि आपण मात्र काहीतरी तोडकी मोडकी मांडणी केली असं होईल. तुम्ही ती मांडणी खूप चालवलेली आहे. दादा, कोल्हापूर गोकुळ संदर्भातला प्रश्न आहे. सर्व संचालक बिनविरोध निवडणूक करा अशी मागणी करत असताना भाजप नेत्यांची कुठेतरी भेट घेताना दिसत नाही. कुठेतरी भाजपला सोडून एकत्र येण्याची तयारी आहे का, काय असेल? भारतीय जनता पार्टीला वेगळं ठेवून आता ह्या देशातलं राजकारण चालूच शकत नाही. गोकुळचं कसं चालेल? आणि त्यामुळे सुरुवात आहे, हळूहळू भेटीगाठी होतील. त्यामुळे गोकुळची निवडणूक महायुती म्हणून लढणार आणि बिनविरोध व्हायचे असेल तर महायुतीचे सगळे नेते बसून निर्णय करतील. माहीत नाही. आता माझा प्रॉब्लेम काय झालेला आहे की मी माझ्या विषयाच्या बाहेरच बघत नाही. हा माझा प्रॉब्लेम पण आहे जरा, आणि माझं बलस्थान पण आहे. आपल्याला जे दिलं ते करा. काय मोहित कंबोज, राहतात कुठे, मुलाची पार्टी की मुलीची पार्टी, आले कोण, का आले, काय करायचं आपल्याला? उद्धवजींचं मनापासून अभिनंदन करेन. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत, महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकही सभा त्यांची महाराष्ट्रात झाली नाही. त्यामुळे त्यांना असं वाटलं असेल की प्रयत्ने रगडिता वाळूचे कण, त्यातून निघे तेल, त्यामुळे प्रयत्न केले तर यश मिळेल असं त्यांना साक्षात्कार झाला असेल. तर मी त्यांचं मनापासून अभिनंदन करेन. कारण या राज्यामध्ये जसं सरकार मजबूत आहे तसं विरोधी पक्षही मजबूत पाहिजे. लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष वीक असण्यातून सत्ताधारी पक्ष सुद्धा बऱ्याच वेळेला अंकुश नसल्यामुळे असं आमचं झालेलं नाहीये, पण अंकुश नसल्यासारखं वागू शकतो. त्यामुळे विरोधक मजबूत होण्यासाठी
उद्धवजींनी पार गावोगाव फिरावं. पवारसाहेबांचं वैशिष्ट्य आहे, एक तब्येत बिघडली होती आणि लगेच ते आता उद्या का परवापासून प्रवासाला बाहेर पडल्या. ज्योतिबा मंदिरामध्ये पुजारी हटाव एक मोहीम आता पुण्यात सुरू झालेली आहे, तरी ते गावच्या भाविकांना मारहाण झाल्यामुळे हा वाद निर्माण झाला. काय आपल्या त्याच्यात काय मला तुमची एवढ्यासाठी भीती वाटते की असे काही प्रश्न विचारतात ज्याची मला माहिती फार नसते. कशातून भांडण सुरू झालं मला माहीत नाही, आणि त्यामुळे पुजाऱ्यांनी थोडासा आगाऊपणा केला असेल तर त्यांना समजावून सांगून हे सगळं. मी समन्वयवादी आहे बाबा, मला एक टोक गाठता येत नाही, त्यामुळे हे संपावं. या जिल्ह्यात खूप चांगले नाही. शाहू महाराजांनी पुढाकार घ्यावा, का रे बाबा परतीच्या नागरिकांनी या, काय नेमकं झालं, तर तुम्ही काही आगळीक केली का, नाही तुम्ही नाही आगळीक केली तर पुजाऱ्यांनी जरा आगाऊपणा केलं का, तेवढं संपवायला पाहिजे. आर्थिक वर्ष संपण्याआधी खरं तर काल एका दिवसामध्ये 469 शासन निर्णय जारी केले आहेत. कुठे निधी खर्ची पडावा म्हणून निर्णय एका दिवसात तब्बल निर्णय घेतला. नाही. आता बघा, समजा माझं डिपार्टमेंट आहे, माझ्या डिपार्टमेंटमध्ये केंद्राकडून 850 कोटी आले आणि त्याच्यातून 4 युनिव्हर्सिटींना आम्ही 100 कोटी, 7 युनिव्हर्सिटींना 20 कोटी आणि बहुतेक 100 कॉलेजेसना असेच काहीतरी 5 कोटीवर दिले. आता त्यांनी खर्च करून बिलं रेस करणं हे जर उशिरा झालं आणि 31 मार्चच्या आधी त्यांची बिलं काढली नाहीत तर केंद्राचे पैसे परत जातील. त्यामुळे हे कार्यपद्धती चुकीचीच आहे. लोकांनी वेळेत काम केलं पाहिजे, वेळेत बिलं रेस केली पाहिजे. त्यामुळे शासनाची चूक काहीच नाही, त्या डिपार्टमेंटचा निधी खर्च नाही झाला तो लॅप्स होतो, म्हणून मग शेवटचे 4 दिवस गर्दी सुरू होते. पण लोकांनी पण आधीपासून बिलं रेस केली पाहिजे. कोणाच्या ती आपली ग्रामीण पद्धतच आहे ना. तुझ्या घरच्या लग्नाला तू माझं नाव टाकणारच तुम्हाला विचार, तर त्याच्यामध्ये येणार की नाही येणार, विचारलं की नाही विचारलं, याच्यापेक्षा एक प्रतिष्ठा असते. इराण, अमेरिका आणि इस्रायलच्या युद्धात अनेक निष्पाप लोकांचा बळी. इराण, अमेरिका आणि इस्रायलकडून विमानतळ, रिफायनरी आणि ऊर्जा क्षेत्राला टार्गेट. शहरातील इमारतींवर बॉम्बचा वर्षाव. अनेकांना जीव गमवावा लागला. इराणच्या शाहेत ड्रोननं इस्रायलवर हल्ला तर युएईनं इराणचा ड्रोन हल्ला परतवला. युक्रेननं इराणच्या शाहेद ड्रोन पाडला. युक्रेनियन बनावटीच्या इंटरसेप्टरनं इराणी ड्रोनचा पाठलाग करत इराणी ड्रोन पाडला. ड्रोन पाडल्याचा व्हिडिओ जारी. तेलानं भरलेल्या कुवेतच्या जहाजावर इराणचा जबरदस्त हल्ला. हल्ल्यानंतर जहाजावर आगटोम. इराणचे जहाजावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले. इराणनं इस्रायलवर आणखी एक क्षेपणास्त्र डागलं. इराणचा तेल अवीववर क्षेपणास्त्र हल्ला. इस्रायलला हल्ला रोखण्यात अपयश. इराणी क्षेपणास्त्रांमध्ये हवाई संरक्षण यंत्रणांना चकवण्याची क्षमता. अमेरिकन सैन्याला हाकलून देण्याची हीच योग्य वेळ. इराणचे आखाती देशांना आवाहन. हा हल्ला शत्रूच्या लक्ष्यांवर करण्यात आला होता. सौदी अरेबियामध्ये अमेरिकेचे लढाऊ विमान पाडल्याबद्दलची इराणची प्रतिक्रिया. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषद अर्धवट सोडली. व्हाईट हाऊस बाहेर नो किंग निदर्शनं वाढल्यानं ट्रम्प निघून गेले. बंदुकीच्या फैरींचे आवाज येताच ट्रम्प यांना सुरक्षित स्थळी नेलं. इराणचा इराकवर पुन्हा मोठा हल्ला. इराकच्या US महाविद्यालयावर इराणकडून हल्ला. अमेरिकेच्या विश्वविद्यालयाचं हल्ल्यात नुकसान झाल्याची माहिती. इराकमधील अमेरिकेची स्थळं इराणच्या निशाण्यावर. परदेशी पत्रकारांना हॉर्मुझची सामुद्रधुनीची सफर. हॉर्मुझची सामुद्रधुनी आखातातील युद्धाचं केंद्रबिंदू. तर हॉर्मुझमध्ये 100हून अधिक टँकर आणि जहाजं असून हॉर्मुझ पूर्णपणे बंद नाही. इराणची माहिती. जळगावात मुक्ताईनगरमधील पेट्रोल पंपावर 500 लिटरच्या टाकीत पेट्रोल डिझेल भरून देण्याचा प्रकार. पेट्रोलची साठेबाजी केली जात असल्याचा संशय. नियम धाब्यावर बसून पेट्रोल डिझेलची विक्री. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. आखाती देशातील युद्धाचा परिणाम. ठाण्यातील मासुंदा तलावातील बोटिंगवर LPG सिलेंडर मिळत नसल्यानं एकच बोट फेरी सुरू. सिलेंडर नसल्यामुळे दुसरी बोट फेरी बंद. बुद्धू अशोक खरातकडून स्पॉट व्हिजिटच्या नावाखाली लाखो रुपयांची लूट. लोकांच्या घरी, कार्यालयात, व्यवसायाच्या ठिकाणी व्हिजिट देण्यासाठी खरात 5 लाखापर्यंत आकारणी करायचा. काही भक्तांकडून 20 लाख रुपये देखील घेतल्याची माहिती. बुद्धू अशोक खरातला उद्या कोर्टात हजर करणार. उद्या त्याची पोलीस कोठडी संपते. खरातच्या नाशिकमधील कार्यालयातून SITनं महत्त्वाचे पुरावे केले जप्त. SIT नवे पुरावे कोर्टाकडे सादर करणार.
कोरेगाव पार्कचा परिसर सर्वात महागडा, या मालमत्तेची किंमत 100 कोटीहून अधिक असल्याची माहिती. खरातच्या सीएकडे एवढे पैसे कुठून आले? अशोक खरातचा या संपत्तीशी संबंध काय आणि SIT या मालमत्तेची चौकशी करणार का, असे प्रश्न उपस्थित. बंधू अशोक खरातवर 11वा गुन्हा दाखल. जमीन खरेदी व्यवहारात फसवणूक केल्याच्या जमीन मालकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल. खरातचा पत्नी कल्पना खरात, शिर्डीमधला मध्यस्थ अरविंद बावके, किरण सोनावणे, अशोक तांबे यांच्यावर गुन्हा दाखल. अशोक खरातचा CA प्रकाश पोफळेनं 2024 साली पुण्यातील कोरेगाव पार्क भागात 8 रो हाऊस खरेदी केले. 49 गुंठे जागा ही खरेदी केली. मालमत्तेची किंमत कागदोपत्री 19,56,00,000 रुपये दाखवण्यात आली. मंत्री नरहरी झिरवळांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी अखेर गुन्हा दाखल. ट्रान्सजेंडरच्या तक्रारीनंतर तिच्या भावाविरोधात कप परेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अन्न आणि औषध प्रशासनात नोकरीची मागणी केल्याचा तसंच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा FIR मध्ये उल्लेख. गडचिरोलीत आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या. एकलव्य निवासी मॉडेल स्कूलमधला धक्कादायक प्रकार. आत्महत्येपूर्वी प्रिन्स मेश्रामनं उत्कृष्ट तबला वादन केलं होतं. कार्यक्रमाच्या 20 मिनिटांनंतर प्रिन्सनं आत्महत्या केली. बीड तालुक्यात मांजरसुंभा गावात प्रेमप्रकरणातून तरुणाला बेदम मारहाणीनंतर 23 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या. तरुणानं लिहिलेल्या सुसाईड नोटवरून चौघांविरोधात गुन्हा दाखल. बोलून घेतलं होतं. 10 वाजता माझा मुलगा बाहेर पडला. त्यांनी सगळ्यांनी चौकून बोलून घेतल्यावर मग गेला माझा. गेल्यावर चुलत्याने बघितलं. सगळ्यांनी येडा टाकला त्याला. सगळ्यांनी येडा टाकल्यामुळे घरात हाणलं. पाय बांधून हाणलं तिकडं. माझ्या ज्याच्या लेकराने आत्महत्या केला तशी त्यांना बी लय कडक शिक्षा व्हावा. BCCIचे ब्रँड कास्ट इंजिनियर विल्यम लँगफोर्ड यांचा मुंबईत गोड मृत्यू. IPLसाठी ते मुंबईत आले होते. ट्रायडंट हॉटेलमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. बुलढाण्याच्या देऊळगाव राजा तालुक्यातील धोत्रा नंदई गावात अफूच्या शेतीवर पोलिसांची कारवाई. कांद्याच्या शेतात 45 लाख रुपयांची 111 किलो वजनाची अफूची झाडं पोलिसांकडून जप्त. कोल्हापुरात मौजमजेसाठी घरफोडी करणारी टोळी जेरबंद. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 21 लाखांचा मुद्देमाल जप्त. कोल्हापूर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 5 घरफोड्यांसह 7 गुन्ह्यांचा उलगडा. नंदुरबारच्या धडगाव तालुक्यात बोगस डॉक्टरचा भांडाफोड. सातपुड्याच्या दुर्गम भागात 12वी पास बोगस डॉक्टर उपचार करत होता. बंगाली डॉक्टर आदिवासींच्या जीवाशी खेळ करत होता. बाबू मंडळ असं बोगस डॉक्टरचं नाव. वर्ध्यातील सेवाग्राम मार्गावर अचानक दुचाकीला काही क्षणात संपूर्ण बाईकनं पेट घेतला. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांकडून आग विझवण्याचा प्रयत्न. विरारपूर्वीत बिबट्याच्या कातडीसह दोघांना अटक. भाताणे वनपरिक्षेत्रानं गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचत बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या दोघांना रंगेहात पकडलं. यवतमाळच्या महागावात बिबट्याची दहशत. दत्तोवाडीजवळ शेतशिवारात बिबट्याकडून पाळीव कुत्र्याचा फरशा. घटनास्थळी दाखल झालेल्या वनविभागाच्या रेस्क्यू टीमलाही बिबट्याला पकडण्यात अपयश. नाशिकच्या दिंडोरी वनपरिक्षेत्रातील चाचड गावात आढळले पांढऱ्या रंगाचं बिबट्याचं पिल्लू. दिंडोरी वनपथकानं बिबट्याच्या पिल्लांना रेस्क्यू केलं. पांढऱ्या त्वचेचा बछडा आढळून येण्याची नाशिकमध्ये पहिलीच घटना. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडी वेळची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या निवडी प्रक्रियेवेळी सातारा जिल्हा परिषदेच्या परिसरातील CCTV हे बंद असल्याचं पत्र व्हायरल होत आहे. या पत्रात इमारतीचे आणि खालील पोर्चमधील POPचं काम सुरू असल्यानं CCTVची वायर तुटल्याचं या पत्रात म्हटलं गेलं आहे. 20 मार्चला या निवडी झाल्या होत्या. या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीवेळी मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील हे त्यांच्या सदस्यांना मतदानासाठी सभागृहात घेऊन जाताना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप या दोन्ही मंत्र्यांनी केला होता. हे प्रकरण CCTVत रेकॉर्ड झालं आहे का याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. सातारा जिल्हा परिषदच्या अध्यक्ष उपाध्यक्षाच्या निवडीवेळी जो राडा झाला, या राड्यामध्ये CCTV बंद असल्याचा धक्कादायक प्रकार हा समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मी सध्या सातारा जिल्हा परिषद बिल्डिंगच्या बाहेर आहे. या ठिकाणचे सर्व CCTV या जिल्हा परिषदमधले बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. अध्यक्ष उपाध्यक्षाच्या निवडीवेळी जो राडा झाला त्यावेळी सर्व CCTV बंद होते. मंत्री शंभूराज देसाई, मकरंद पाटील हे आपले सदस्य घेऊन मतदानासाठी सभागृहात जात असताना पोलिसांकडून त्या सदस्यांना ताब्यात घेत असताना
मंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांना धक्काबुक्की पोलिसांकडून करण्यात आले असा आरोप देखील करण्यात आला होता. मात्र या ज्या मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले, मात्र या जो सर्व प्रकार जो CCTVमध्ये कैद झाला असं सांगण्यात येत होतं, ते CCTV आता बंद असल्यामुळं मोठ्या प्रमाणावर मंत्री शंभूराज देसाई असतील, मकरंद पाटील असतील यांना धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे. POPचं काम सुरू असल्यानं हे सर्व CCTV बंद असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. असं पत्र देखील आता व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. याचा फटका आता मंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांना बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे. या चौकशी मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले होते, मात्र ही चौकशी नेमकी कशी होणार, या चौकशीमध्ये नेमकं समोर काय होणार, पोलिसांकडनं धक्काबुक्की मंत्र्यांना झाली होती का, हे समोर कसे येणार, पोलिसांवर कारवाई कशी होणार, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळं येणाऱ्या दिवसांमध्ये आता नेमकं या जी धक्काबुक्की प्रकरण होतं यामध्ये नेमकं काय होतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, ABP माझा, सातारा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.